इथं रेल्वे लय मस्त मजा आहे इथं. 5 रुपयात माणूस कोणत्या कपारात जातोय आणि नाही काढली तरी रेल्वे फ्री म्हणते तर. आणि जाऊन तिकडे येऊन रिव्ह्यू बघित म्हटली तुम्ही आपला फुकट हिडा. पोलिसांनी हे करू नका. गाड्या आलेल्या ट्रॉफिक जाम नाही व्हायची. का होईल कोणाला काही म्हणू नका. सामान्य लोक आपल्यासारखे गरीब आहेत बरं का. हा अजिबात नाही. मारलेले हे त्या मुख्यमंत्र्याला असं वाटलं आमचे पोरं करून जावं म्हणून त्याने हागाय पोटाचं बंद केलं. त्याला कुलूप लावलं हागायच्या घराला. सरकारने ठरवायचं मराठ्यांचा किती अपमान करायचा. एक 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 दिवस परवानगी देतोय म्हणजे नाही का. बारीक लेकराला ते घास घातले तो लागन खाय बाबू तेवढं खाय बाबू तेवढं आणि तू फार झेंडवस तर खाय रे इकडे. मला सगळं करतं सरकारच्या हातात आहे. न्यायदेवतेला दोष कुणी देऊ नये. न्यायदेवता न्यायदेवता आहे. न्यायदेवता सगळ्यांसाठी. मुख्यमंत्री चाभरापणा करतो याच्यात आणि मुख्यमंत्री आम्हाला वेळ नक्की देणार. कारण इतके करोडो मराठी सगळ्या मुंबईत तिथं तुम्हाला दिसत असते. अख्ख्या मुंबईत हिंड दे. फक्त माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्याला गाड्या मैदानावर सुरक्षित लावा. म्हणजे पाऊस आला तुम्हाला झोपायला तुमच्या मैदानावर गाडी जाता येईल. दुसरं पोलिसांनी गाड्या आलेल्या तर त्यांना सांगायचं मैदान पुढे सांग तिथं गाडी निवड लावायची. इथं रेल्वे लय मस्त मजा आहे इथं. 5 रुपयात माणूस कोणत्या कपारात जातोय आणि नाही काढली तरी रेल्वे फ्री म्हणते तर. आणि जाऊन तिकडे येऊन रिव्ह्यू बघित म्हटली तुम्ही आपला फुकट हिडा. मला दुसरी पण माहिती मिळाली गृहमंत्र्याला आणि गृह राज्यमंत्र्याला दोघांना सांगतो पोलिसांनी हे करू नका. गाड्या आलेल्या ट्रॉफिक जाम नाही व्हायची. का होईल तुम्ही गाड्या आडू नका. प्रत्येक पोराला सांगा हे ग्राउंड आहे. पोरावर तुम्हाला सांगतो जे ग्राउंड सांगतील त्या ग्राउंड लावायचे. इथलं मुंबईचं आझाद मैदानापासून सगळे 20 किलोमीटरच्या आतच आहेत. आयला आपण तेवढे पै येणारे लोक आहेत पिढ्या. त्यामुळं वाशी मार्केट म्हणलं ना ते वाशी मार्केटला लावून टाका. इथं मस्जिद बंद आहे तिथं लावा म्हणल्या तिथं लावून टाका. ते म्हणले शिवडीला काही ग्राउंड आहे तिथं लावा तिथं लावा. काय टेन्शन घेता कशाला. आणि रेल्वेला प्रवास करत जा. आझाद मैदानकडे द्यायचं. मुंबईचा फिरा फक्त कोणाला काही म्हणू नका. सामान्य लोक आपल्यासारखे गरीब आहेत बरं का. हा अजिबात नाही. मारलेले हे यांच्यासाठी गरीब मुंबईकरला गरीब मुंबईच्या लोकांना सगळ्या जाती धर्माचे लोक आपले सामान्य लोक त्याला त्रास द्यायचा नाही थोडा सुद्धा. पोलीस बांधव आपल्या सेवेसाठी त्याला त्रास द्यायचा नाही थोडा सुद्धा. लक्षात आलं का. लय झालं तर ते पोलीस साहेब पुढे गेलेले आम्हाला दिलेली त्यांना माझे वानखेडे स्टेडियम खोला ना झोपण्या पोरांच्या पडायला तिथं लय शेड येतो चांगलं छान झोप येतो त्याच्यात. आणि आमचे लोक मराठी तिथं आसपास येतो. मला आता एक जण काना जेवण सांगितलं की मला मराठीत गेलं जवळ आम्ही रेटो खाऊ घालू तुम्हाला. वानखेडे स्टेडियम आम्ही चेंडू खेळा जातो एवढे मला आमच्या पोराला घालून झोपत आहे तिथं. हे बॅटीला हाणताय ते बॅटीला चेंडू हाणताय. चेंडू हाणा आणि थोडे आता पावसाच्या पाण्यात राहू दे ना आम्हाला रेटून झोपतील लेकर बाळा आमच्या गरीबाचे. नवीन शेड ठोकले जाऊन फक्त पुढच्या फिल्डरला हात लावू नका. ते लावणार नाही आमचे पोरं. कोणा म्हणा ते वानखेडे स्टेडियम त्या गरीबाच्या पोराला मुख्यमंत्री साहेब आता येण्यावर करू नका बरं का. मला त्रास होण्याचा करू नका. मला तुम्हाला मोठं करायचं तुम्ही येण्यावर करू नका. आणि जे ग्राउंड घेते त्याच्यावर गाड्या लावा आणि हिंडा आपल्या इकडे शांततेत बेस्ट. अरे लय गैरसोय व्हायला आमची लय गैरसोय. या मुख्यमंत्र्याला असं वाटलं आमचे पोरं करून जावं म्हणून त्याने हागाय पोटाचं बंद केलं. त्याला कुलूप लावलं हागायच्या घराला. तुमच्या तिकडे त्याला कोणतं तरी ग्रह म्हणते स्वच्छतागृह नाव असतं त्याला हागायच्या जागा. त्याला हटवायला नाव पाहिजे स्वच्छतागृह किंवा बस स्टँडला पाहिजे नाव स्वच्छतागृह. पोलीस स्टेशनला नाव पाहिजे स्वच्छतागृह किंवा असं मोठे याला हागायच्याला स्वच्छतागृह नाव असतं. तिथे जाऊन हागायचं उलट खोपे काही
काही आंदोलकांनी एका मुद्द्याचं बंद केलं, थांब ना, एका एका घेऊन दे ना. त्याचं झालं की तू आणि तू झालं की तू मग पिनात पाण्याचं ठेवलं. एक पत्रकार एक एक उठून तुटूनच पुढे तुम्ही आयला मी सगळ्याला बोलत राहू म्हणून माझ्या मागे लागायचा. बोलत नाही त्यांना काय करतो तुम्ही मग? त्यांनी हगार मुद्द्याचं बंद केलं, पाणी प्यायचं बंद केलं. त्यांनी परत आणखी जेवायचे काही हटले ते बंद केले. म्हणून पोरं चिडले तर सीएसटीला आणि त्या महानगरपालिकेमुळं पुढं त्याच्यामुळेच बसले होते पोरं. त्यानंतर माहिती घेतली का बसले चहा प्यायला सुद्धा जागा नाही ठेवली. इतका हलकटपणा मुख्यमंत्र्यांनी करावा का? आणि उद्याच्या तुम्ही आमचं पाणी बंद केलं, हा कोणाला प्यायचं, आणि तुमचे आमदार खासदार मंत्री आमच्या मराठवाड्यात ही दोघं थोडे त्याची पाईपलाईन आमच्या वावरत गेलं, आम्ही उकळून फेकल्या. काय करे देऊ? तुमच्या आमदार खासदार मंत्र्याच्या पाईपलाईन आमच्या वावरतोय. त्यांनी आमच्या पोळून लाईट नाही लिहिली. बऱ्याच आमदारांनी मंत्र्यांनी मधून कापून टाकलं आम्ही. असलं घाण नाही वागायचं. मुंबई पेक्षा क्षेत्रफळानं, संख्येनं, महसुलानं महाराष्ट्र मोठा आहे. ते पोरही झाले मग त्याला सगळी फिरणार तुम्ही. अरे मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला वाटत असेल त्याला चहा नाही, पाणी नाही, जेवण नाही मिळालं ते मागे जाते, आणि ते येतानाच 15 स्वतः माळ घेऊन आले. ते नाही ना मला भारी पडण टापडण सगळं आणलंय. सगळं जेवढं पाण्याचं सुद्धा आणलंय. ते कुंकुना पाणी आणायला बसले. उलट तुमच्या सरकारला पाणी पाहिजे ते बिगर येते. दादा पण करा त्रास सण पोराला. आपल्याला जिंकून जायचंय. उगा याच्यामध्ये भक्त करू ना कोणी. आहो दादा